गुढीपाडव्यापासून सुरुवात होते मराठी नवीन वर्षाची आणि यंदाचा हा गुढीपाडवा नक्की कधी आलेला आहे, गुढी कधी उभारायची आहे, सगळी माहिती या एकाच व्हिडिओत. चला तर मग सुरुवात करूया. यावर्षी गुढीपाडवा 19 मार्च 2026ला आहे आणि यंदा हा गुढीपाडवा गुरुवारी आलेला आहे. 18 मार्चला खरं तर फाल्गुन अमावस्या आहे, पण तिची समाप्ती 19 मार्चच्या सकाळी होते आणि त्यामुळे शास्त्रानुसारच 19 मार्च हा दिवस नूतन वर्षारंभासाठी योग्य ठरवण्यात आलेला आहे. म्हणजे अनेकांचा गोंधळ होता की अमावस्या तर 18 तारखेला आहे, मग गुढीपाडवा 19 तारखेला कसा? तर त्याचं हे कारण आहे की 19 तारखेला अमावस्येची समाप्ती होणार आहे, म्हणून 19 तारखेलाच गुढीपाडवा आहे. आता 19 मार्चला सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय आहे बरं का. याचा अर्थ असा की अमावस्या संपल्यानंतरच नवीन वर्षाची तिथी लागू होते. सकाळी 6:52 अमावस्या समाप्त होईल आणि त्यानंतर अर्थात सकाळी 6:53 कधीही तुम्ही गुढी उभारू शकता. म्हणजेच काय, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर 19 तारखेला सकाळी 6:53 तुम्ही कधीही गुढी उभारू शकता. आणि फक्त गुढीच नाही बरं का, तर पाडव्यानिमित्त केले जाणारे इतर विधी सुद्धा अमावस्या संपल्यानंतरच करावे. जसं पंचांग पूजन असेल, गणपती पूजन असेल, हे सुद्धा सकाळी 6:53 करायचंय. तसंच याच तिथीला श्रीराम नवरात्र, वासंतिक नवरात्र सुद्धा सुरू होतं. त्या संबंधित विधी देखील सकाळी 6:53 करायचे आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदा ही तिथी क्षय असली तरी तो दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतंही शुभ कार्य करण्यास काहीच हरकत नाही. तुम्हाला नवीन गाडी घ्यायची असेल, नवीन घराचं रजिस्ट्रेशन करायचं असेल, सोनं घ्यायचं असेल, कुठलंही शुभ कार्य असू द्या, ते तुम्ही गुढीपाडव्याला करू शकता. कारण तो 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी काहीही पंचांग बघण्याची गरज नसते. तसंच नवीन व्यवसायाचा शुभारंभ करणं असेल, नवीन करारावर सह्या करायच्या असतील तर तुम्ही त्यासाठी गुढीपाडव्याचा दिवस अगदी डोळे झाकून निवडू शकता. सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होतं. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं. अत्यंत उत्साहपूर्ण असं वातावरण या दिवशी असतं. हिंदू नववर्ष प्रत्येक वर्षी नवे संवत्सर नाम घेऊन येत असतं. आता यंदा 19 मार्च 2026ला गुढीपाडवा असून यंदा श्री शालिवाहन शके 1948चा प्रारंभ होतोय. यंदा पराभव नावाचं संवत्सर सुरू होणार आहे. संवत्सर हा 1 वर्षाचा किंवा 12 महिन्यांचा कालावधी असतो. चांद्र वर्षानुसार हा काळ सुमारे 354 दिवसांचा असतो आणि याला चांद्र वर्ष असंही म्हटलं जातं.